नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण कोन व कोनाचे प्रकार पाहणार आहोत आणि त्यावरील एक उदाहरण सोडवणार आहोत. तर पहिला आहे लघुकोन. लघु म्हणजेच लहान आणि हा कोन 90 पेक्षा लहान असतो. ठीक आहे. हे जे आपण डॉटेड रेषेने दाखवलेलं आहे तो आहे 90 अंशाचा आणि 90 पेक्षा लहान असणारे कोन सर्व लघुकोन असतात. दुसरा आहे काटकोन. काटकोन हा 90 अंशाचा असतो. ठीक आहे. तिसरा विशाल कोन. हा विशाल कोन 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान असतो. हा आहे 90चा 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान विशाल कोन. विशाल कोनलाच दुसरं नाव आहे अधिक कोन. बघा, विशाल कोन याला दुसरं नाव आहे अधिक कोन. सरळ कोन. आता सरळ कोन म्हणजेच काय, तर ज्याच्या भुजा ह्या विरुद्ध दिशेने एका सरळ रेषेत असतात. बघा, विरुद्ध दिशेने आहेत आणि एका सरळ रेषेमध्ये आहेत. तर हा असतो सरळ कोन आणि तो असतो 180 अंशाचा. प्रविशाल कोन यालाच परावर्तित कोन असेही म्हणतात. हा 180 पेक्षा मोठा असतो आणि 360 पेक्षा लहान असतो. हा आहे प्रविशाल कोन. मग 180 पेक्षा मोठा 190 हा पण प्रविशाल कोन येतो किंवा 200, 270, 260 पण 360 पेक्षा लहान आणि 180 पेक्षा मोठे हे सर्व असतात प्रविशाल कोन किंवा परावर्तित कोन. आता आपण यावरील एक उदाहरण बघूया. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. पहिला आहे दोन काटकोनांची बेरीज बरोबर सरळ कोन. आता काटकोन असतो 90 अंशाचा. मग आपण जर दोन दोन काटकोन घेतले 90 अधिक 90 तर यांची बेरीज किती येते 180. आणि आताच आपण पाहिलेलं आहे की 180 अंश म्हणजेच कोणता असतो सरळ कोन. मग पहिलं विधान हे सत्य आहे. ठीक आहे. दुसरं दोन लघुकोनांची बेरीज काटकोन किंवा विशाल कोन असते. बघा, विशाल कोन म्हणजेच काय 90 पेक्षा लहान 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान. मग दोन लघुकोन जर आपण 45 आणि 45 या मापाचे दोन लघुकोन घेतले तर यांची बेरीज 90 येते आणि 90 म्हणजेच काय तर काटकोन. ठीक आहे. मग दोन लघुकोनांची बेरीज म्हणजेच काटकोन किंवा विशाल कोन. ठीक आहे, जो 90 पेक्षा मोठा असतो आणि 180 पेक्षा लहान असतो. मग हे पण बरोबर आहे. तिसरा आहे एक काटकोन म्हणजे 90चा आणि एक सरळ कोन 180चा. सरळ कोन आहे 180चा. आता यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज येते 270. बघा, मग हे 270 याचा अर्थ काय होतो, हा 180 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे. मग 180 पेक्षा मोठा 360 पेक्षा लहान त्याला आपण काय म्हणतो प्रविशाल कोन. ठीक आहे, प्रविशाल कोन म्हणजे हे अधिक कोन चुकीचं आहे. ठीक आहे. अधिक कोन म्हणजेच कोणता, अधिक कोन हा विशाल कोन असतो. अधिक कोनलाच आपण विशाल कोन असे म्हणतो, जो 90 पेक्षा मोठा असतो आणि 180 पेक्षा लहान असतो. इथे 270 अंश आलं म्हणजेच काय, हा 180 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे. त्याला आपण प्रविशाल कोन असे म्हणतो. तर असत्य विधान कोणतं आहे हे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी. आता खाली काटकोन म्हणजे 90 आणि विशाल कोन. विशाल कोन आपण जर घेतला 180 पेक्षा लहान म्हणजे 170. ठीक आहे. तर या दोघांची बेरीज 26 म्हणजे 260 आणि हे 260 हा काय असतो, हा आहे प्रविशाल कोन. प्रविशाल कोन म्हणजेच काय 180 पेक्षा मोठा आहे. बघा, हे जे 260 आहेत हे मोठे आहेत कशापेक्षा 180 पेक्षा आणि लहान आहेत 360 पेक्षा. मग जो कोन 180 पेक्षा मोठा असतो आणि 360 पेक्षा लहान असतो त्याला आपण काय म्हणतो प्रविशाल कोन. धन्यवाद.